अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपणा सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलवर स्वामीमय स्वागत. आज आपण कोजागिरी पौर्णिमाविषयी माहिती घेणार आहोत. वर्षातून एकदाच येणारी ही पौर्णिमा यावर्षी सोमवार दिनांक 6/10/2025 या दिवशी येते. नवरात्री शारदोत्सव नंतर येणारी ही पहिली पौर्णिमा आहे, जिला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. सोमवारी दुपारी 12:23 नंतर पौर्णिमा सुरू होते आणि मंगळवारी 9:10 पर्यंत ही पौर्णिमा आहे. या पौर्णिमेच्या कालावधीमध्ये आपल्याला खूप साऱ्या सेवा करायच्या आहेत. यामध्ये भगवान इंद्र, चंद्र, आई लक्ष्मी आणि कुबेर या देवतांची पूजा आणि सेवा करण्याची ही आपल्याला एकच संधी मिळणार आहे. वर्षातून एकदाच कोजागिरी येत असल्यामुळे या संधीचं आपण सोनं करायचं आहे आणि जमेल तितकी सेवा करायची आहे. प्रत्येक पौर्णिमा ही अंधारातून उजेडाकडे आपल्याला नेत असते. त्याच पद्धतीनं प्रत्येक पौर्णिमेला आपण उंबरट्यावर हळदीचं लेपन करतो, उंबरट्याचं पूजन करतो. मुख्य दरवाजावर ओल्या कुंकुनं आपण शुभ लाभ लिहितो. त्याचबरोबर पौर्णिमेची सगळ्यात महत्त्वाची पूजा कोणती असेल तर ती सत्यनारायणाची पूजा. घरामध्ये वाटीमध्ये शिऱ्याचा नैवेद्य करून आपण ही सत्यनारायणाची पूजा करत असतो. आपली दिवसभरामधली सगळी कामं, नोकरीधंद्यातील सगळे कामं करून आपण या सेवा करायच्या आहेत. खरं तर कोजागिरी पौर्णिमा रात्री 12 ते 12:39 या वेळेत करायची असते. 12च्या अगोदर आपण मांडणी करून ठेवला आणि त्यानंतर 12:39 पर्यंत आपण दिलेल्या सेवा केल्या तरी चालतात. परंतु ज्या सेवेकऱ्यांना रात्री सेवा करणे जमत नाही त्यांनी त्याच दिवशी संध्याकाळी मांडणी आणि सेवा केली तरीही चालते. शेवटी सेवा ही खूप महत्त्वाची असते. सुरुवातीला आपण सेवेच्या मांडणीबद्दल पाहूया. प्रत्येक सेवेकरांना स्वतःच्या घरीच ही मांडणी करायची आहे, हा उत्सव करायचा. मांडणी करताना काय करायचं आहे, प्रथम आपल्या देवाऱ्यासमोर एक पाट किंवा चौरंग मांडायचा. त्याच्यावर पांढरं शुभ्र किंवा लाल रंगाचं स्वच्छ वस्त्र अंतरायचं. बरोबर मध्यभागी तांदळाचे एक रास ठेवायचे. त्यावर पाण्यानं भरलेला तांब्या ठेवायचा आणि त्याच्यामध्ये आंब्याचे डहाळे ठेवायचे. हे आंब्याचे डहाळे आपण इंद्राचं प्रतीक मानणार आहोत. त्याच्याच शेजारी विड्याची 2 जोड पाणघ्या, त्याच्यावर श्री लक्ष्मी स्वरूप श्रीयंत्राची पूजा आपण करायची. आता जर आपल्या घरी श्रीयंत्र नसेल तर आपण लक्ष्मी देवीची मूर्ती ठेवू शकताय आणि हे काहीच नसेल तर सुपारी ठेवा. ज्यांच्याकडे सिद्ध केलेलं श्रीयंत्र असेल त्यांनी त्या श्रीयंत्रावर कमळकट्ट्याची माळ अर्पण करायची. दुसरं एक विड्याचं जोडपान घ्यायचं आणि त्याच्यावर कुबेर यंत्र ठेवायचं. कुबेर हे धनसंपत्तीचं प्रतीक आहे. आपल्याकडे कुबेर यंत्र नसेल तर आपण सुपारी ठेवली तरी चालेल. त्यानंतर चंदन घ्यायचं आहे. चंदनाचा एक भरीव गोल तयार करायचा आणि ते चंद्राचं प्रतीक करायचं आहे. अशा पद्धतीनं आपण इंद्र, चंद्र, लक्ष्मी आणि कुबेर या देवतांची पूजा करायची. त्यानंतर यांची हळदी कुंकू, पांढरी फुले, अक्षदा, अष्टगंध, धूप, दीप, नैवेद्य या पद्धतीनं पूजा करायची. नैवेद्य दाखवत असताना चंद्रकिरणामध्ये दुधाचं भांडं नेऊन ठेवायचं आणि थोड्या वेळानंतर ते पूजेसमोर आणून ठेवायचं. पाण्याचा एक भरीव चौकोन काढायचा आणि त्यावर हे भांडं ठेवायचं. एक तुळशीपत्र त्या दुधामध्ये ठेवायचं आणि नैवेद्य दाखवायचा. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर प्रार्थना करायची. ती प्रार्थना अशी आहे, ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा. याचा अर्थ ऋण, कर्ज, रोग, दारिद्र्य, गरिबी, अपमृत्यू, अकाली आलेला मृत्यू, भय, भीती, शोक, दुःख, मनस्ताप, एखादी क्रिया घडून गेल्यानंतर झालेला मनस्ताप या सगळ्यांचा माझ्या आयुष्यातून नाश हो अशा पद्धतीची प्रार्थना आपण करायची आणि मग घरातल्या सर्वांनी त्या दुधाचा नैवेद्य आपण घ्यायचा आहे. पूजेसाठी आपण सर्वांनी जर सुपारीचा वापर केला असेल तर ही सुपारी दीपावलीच्या लक्ष्मीपूजनासाठी त्याच पद्धतीनं तशीच ठेवायची आणि तिचा वापर करायचा. कारण लक्ष्मीची पूजा आपण वर्षातून 2दा करतो. एक घटस्थापनेनंतर आणि दुसरी दीपावलीच्या वेळेला. त्याच वेळेला या सुपाऱ्यांचा वापर आपण करू शकतो. हे सगळं झालं पूजेच्या बाबतीत. पूजा झाल्यानंतर अतिशय महत्त्वाच्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. या सेवेमध्ये
कोणत्या सेवेंचा समावेश येतो हे आपल्याला स्क्रीनवर दिलेलं आहे. याच्यामध्ये पहिली सेवा आपण करतोय श्री स्वामी समर्थ मंत्र 11 माळा म्हणायचं आहे. त्यानंतर श्री लक्ष्मी गायत्री मंत्र 1 माळ म्हणायचं आहे. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. त्यानंतर श्री विष्णू गायत्री मंत्र 1 माळ म्हणायचं आहे. श्री कुबेर मंत्र ओम वैष्णवाय स्वाहा ओम ह्रीं ओम क्लीं श्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः. त्यानंतर श्री सूक्त 16 वेळा म्हणायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा म्हणायचं आणि गीतेचा 15वा अध्याय 1 वेळा म्हणायचा. या सगळ्या सेवा आपलं जे नित्यसेवा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत. या सर्व सेवा आपण या दिवशी जितक्या जमेल तितक्या ताकदीनं आपण या सगळ्या सेवा करायच्या आहेत. कोजागिरी पौर्णिमा याचा खरा अर्थ जर बघितला आपण तर कोजागरती म्हणजे कोण जागती, रात्री कोण कोण जागते हे पाहण्यासाठी भगवान इंद्र पृथ्वी तलावर त्यांचं निरीक्षण सुरू असतं. आणि त्याचबरोबर आपण ज्या देवीची महालक्ष्मीची पूजा करतो, तिची सेवा करतो, तिची मोठी आई मोठी बहीण म्हणजेच ज्यांचं नाव आहे अक्काबाई. आपण पूर्वी हा शब्द बऱ्याच वेळेला ऐकला आहे की अक्काबाईची अवकृपा झाली की अक्काबाईचा फेरा फिरतो किंवा फेरा आला. म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीनं दुःखाला सामोरं जातो असा त्याचा अर्थ आहे. तर या अक्काबाईच्या फेऱ्यापासून आपण दूर जायचं आहे आणि आपल्यावर महालक्ष्मीची कृपा साधायची आहे. अतिशय शांतपणे मन चित्त एकाग्र करून प्रसन्न मनाने आपण या सर्व सेवा करायच्या आहेत. आई लक्ष्मी पैशाच्या रूपाने, भगवान इंद्र सुखाच्या रूपाने, भगवान श्री विष्णू संपत्तीच्या रूपाने आणि भगवान कुबेर धनाच्या रूपाने आपल्या सर्व सेवेकरांना आशीर्वाद देतातच, यात तीळ मात्र शंका नसते. या सर्व सेवा आपण करायच्या आणि कोजागिरी पौर्णिमा अतिशय सुंदरपणे आणि सेवामय घालवायची आहे. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करूया. खूप साऱ्या सेवा करूया आणि सेवेकरी बनूया. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.